नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमा ही नागराजवर रागवते आणि त्याला बोलते, जर तुम्ही आज रात्री देखील पुन्हा घरामध्ये कोणाला न सांगता घराच्या बाहेर गेलात तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही परत घरामध्ये यायचं नाही. आणि तेव्हा नागराज देखील रागाने प्रतिमाकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो की सुमन ही नागराजला ओरडते आणि बोलते, दादाने काल तुम्हाला एवढे ओरडले तरी तुम्ही पुन्हा रात्री बाहेर गेला होतात ना मैफतला भेटण्यासाठी. आणि तेव्हा नागराज हा पुन्हा एकदा रागाने सुमनकडे पाहू लागतो. तर इकडे आपण पाहतो सायली ही अर्जुनला बोलते, बाबू जो ट्रक चालवत होता तो ट्रक त्याच्या मालकीचा नसेल, ते आपण ट्रकच्या मालकाला शोधायला हवं, त्याच्याकडून आपल्याला काही माहिती मिळू शकते. त्यावेळेस अर्जुन बोलतो, 22 वर्षापूर्वी ही माहिती नाही मिळाली, मग आता कसं काय शक्य आहे? आणि ही माहिती मिळेल तेव्हा सायली त्याला उत्तर देते, कदाचित 22 वर्षापूर्वी ही माहिती त्यांना मिळू शकली नसेल, परंतु आता जर मिळाली तर पुन्हा एकदा पोलीस आहेत, तो मिस्ट्री माणूस जो आहे ज्याने रविराज काकांना प्रतिमा त्याला मारण्याची सुपारी दिली होती, तो देखील आपल्या समोर येईल. आणि त्यावेळेस अर्जुन हा त्या ट्रक मालकाच्या शोधण्याचा विचार करत असतो. आता येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कशा प्रकारे नागराज हाच खरा मैपतला सुपारी देणारा व्यक्ती आहे हे सायली अर्जुन कसे शोधून काढणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.